जालन्याच्या परतूर येथील महिला तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर मुरुम माफियांचा हल्ला। अवैध गौण खनिज उत्खनन कारवाईसाठी गेले असता मुरुम माफियांनी तहसीलदारांवर केला हल्ला। परतूर पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। जालन्याच्या परतूर येथील महिला तहसीलदार प्रतिभा मोरे यांच्यावर मुरुम माफियांनी हल्ला केलाय। परतूरमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन सुरू असल्याची माहिती परतूर तहसीलदार प्रतिभा गोरे यांना मिळाली। त्या माहितीवरून परतूर तहसीलदारांचे एक पथक अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलं। त्यावेळी अवैधरित्या मुरुमचे उत्खनन करून सदरील मुरुम चोरट्या वाहतुकीसाठी हायवा वाहनात भरला जात असल्याचं तहसीलदारांच्या पथकाला आढळून आलं। यावेळी कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदार आणि त्यांच्या पथकावर मुरुम माफियांनी हल्ला करून त्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली। त्यानंतर हे मुरुम माफिया घटनास्थळावरून फरार झाले। दरम्यान या प्रकरणी तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। काय सांगाल, आता तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेट घेतली आहे तर काल रात्री परतूरच्या तहसीलदार डॉक्टर प्रतिभा गोरे ह्या अवैध गौण खनिज विरोधी पथकामध्ये असताना मुरुमाच्या अवैध मुरुम उत्खनन चालू होतं। त्या अवैध मुरुम उत्खननाच्या JCB आणि एक हायवा पकडण्यासाठी गेलेला असताना त्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे 6-7 लोक होते। मग ते जप्त करत असताना ते वाहनं पळवून नेल्यानंतर मॅडम आणि मॅडमचं जो काही पथक आहे ते त्यांचा पाठलाग केला। पाठलाग करत असताना पुढे जाऊन JCBची स्पीड कमी असल्यामुळे ते थांबवलं आणि ते JCB ताब्यात घेतलं। ताब्यात घेत असताना तिथले काही 5-6 लोक गुंड प्रवृत्तीचे होते। मॅडम सोबत धक्काबुक्की केली। धक्काबुक्की करत असताना मॅडमचा हात फ्रॅक्चर झालेला आहे। मॅडमचा मोबाईल सुद्धा त्या ठिकाणून त्यांनी हिसकावून घेऊन गेलेले आहेत। ही काही जी काही प्रवृत्ती आहे, आज महिला तहसीलदार जे आहे त्या तहसीलदारावरती हल्ला करण्याची जी काही प्रवृत्ती वाढलेली आहे किंवा एकंदरीतच सर्व महसूल पथकावरती जी काही हल्ले होत आहेत ही चुकीची आहे। पोलिसांनी त्याच्यावरती रिगरसली ॲक्शन घेणं गरजेचं आहे। माननीय जिल्हाधिकारी सरांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि असे जे काही दोषी आरोपी आहेत त्यांच्यावरती मोका, तडीपारी किंवा MPDA सारख्या जर कारवाया जर केल्या तर असे हल्ले थांबतील अशी आमची मागणी आहे। आणि त्याबरोबरच आमची यापूर्वीपासूनची एक मागणी आहे की आमच्यासोबत कायमस्वरूपी महसूल तहसीलदार सोबत आणि पथकासोबत एक सशस्त्र गार्ड देण्यात यावं, जेणेकरून त्यांच्यावरती किमान हल्ले कमी होतील आणि आम्ही अजून ॲक्शन जास्त प्रमाणात करू। सशक्त गार्डची तुम्ही मागणी केलेली होती, महसूल पथकाने आंदोलन केलं होतं, पोलिसांची तुमची बैठक झाली, अजून तुम्हाला मिळाली नाही का? अद्यापपर्यंत आम्हाला गार्ड मिळालेला नाही, परंतु काही ठिकाणी पोलिसांचं सहकार्य आहे। आता अंबड उपविभागामध्ये आमच्या पथकासोबत कायमस्वरूपी एक सशस्त्र पोलीस गार्ड देण्यात आलेला आहे। बाकीच्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणच्या पोलिसांनी त्या तहसीलदार आणि तिथले SDM साहेबांसोबत कोऑर्डिनेशन करून त्यांनी देणं गरजेचं आहे। 3 आरोपी अटक असल्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि बाकीचे जे काही आरोपी आहेत त्यांचा शोध पोलिसांमार्फत घेण्याकरता आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यासोबतच त्यांच्यावरती मोका, त्यासोबतच MPDA किंवा जी काही अनुषंगिक स्ट्रिक्ट ॲक्शन आहे ते घेण्याकरताचं आम्ही निवेदन केलेलं आहे। मॅडमचा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे। या ज्या मागण्या आहेत तुमच्या मान्य न झाल्यास दिशा काय राहणार? पुढे आता जर समजा हे मागण्या मान्य जर होत नसतील तर आम्ही विभाग स्तरावरती तर आम्ही त्यांच्यावर आंदोलन करू। त्याच्यानंतर आम्ही राज्यभर आंदोलन करण्याचे आम्ही राज्याच्या अध्यक्षासोबत बोलणं झालेलं आहे। जर मागण्याच मान्य होत नसतील तर आम्ही राज्यभर आंदोलन करू। वेळ प्रसंगी आम्ही काम बंद आंदोलन सुद्धा आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे।